किती सुंदर गाताय तुम्ही निलिमात्या. सूर साजरा आहे ना, साजरी गाऊन राहिली. अगं माझी आई आहे ना, स्वयंपाक करताना गाणं गुणगुणायची. म्हणजे मी अशी झोपेतून उठून अशी डोळे चोळत बाहेर आले ना, की घरात सगळीकडे असा अनेक पदार्थांचा सुवास असायचा. देवाऱ्यात छान उदबत्तीचा सुगंध असायचा आणि कानावर आईचं गुणगुणणं पडायचं. अशी होती तेव्हाची सकाळ, अगदी शांत प्रसन्न. या सगळ्यात आईचा स्वयंपाक कधी व्हायचा, बाबांची न्याहारी कधी व्हायची, बाबा डबा घेऊन कधी जायचे, काही म्हणजे काही कळायचं नाही. खूप छान वाटायचं. नाही तर आत्ताची सकाळ बाई बाई अगदी युद्धभूमीचा प्रसंग आहे असं वाटतं हल्ली. खरंय, तसंच असतं आत्या. सकाळी एकदा घरची कामं आटपली ना आणि मग बाहेर पडलं की हुश्य होतं. मग गाडीने किंवा कुठल्याही व्हेकलने प्रवास करून एकदा ऑफिसला पोचलं की दुसऱ्यांदा हुश्य होतं. मग तिकडची कामं संपून परत घरी परतायचं आणि घरची कामं. दिवस कसा संपतो कळतच नाही बघा. अरे ग बाई, म्हणूनच निगुतीने स्वयंपाक करायचा. तुम्ही काय म्हणता का त्याला? थेरपी. थेरपी. अगं माझ्यासाठी तर हे असं स्वयंपाक करणं, हे बघ, हे असं मोदकावर केशराची काडी लावणं, किती कॉन्सन्ट्रेशन लागतंय बघ त्याला. किंवा आवरावर करणं, घर स्वच्छ ठेवणं, सगळं थेरपीच आहे माझ्यासाठी. आता माझं घर तू बघितलं होतंस, किती छोटं होतं चाळीतलं, पण ते घर सुद्धा आवरायला, स्वच्छ ठेवायला, स्वयंपाक करायला खूप बरं वाटायचं मला. झाले मोदक, तयार झाले. झाले? येस, हे बघ मोदक तयार. आत्या किती सुंदर झालेत मोदक. मामी बघितले का, मोदक तयार झालेत. बाप्पा झाले का? अरे बाबा, मी आहे ना. माय बाई, पावर साजरे झाले नाही. वा, मस्त ना, सुगंध मस्त येतो. हा का सुगंध लागे. केशराच्या काडीमुळे किती सुंदर दिसतंय नाही? आम्ही पण केसराच्या काड्याच खूप असतो ना. हा म्हणजे काय, आमची कॉमेडी तर काश्मीरला जाते. काहून? केसर आणायला. काय बाई, मजाकच पार करते बाई हा माणूस. बर मी काय म्हणतो सुनबाई, ते सारेच्या सारेच धाडून देते काय? काही घरी ठेवशील की नाही? खाले ठेवलेत करणारच आहे. अजून पीठ ठेवलंय, कुकर आहे, सगळं होणार. मग ठीक आहे, मग ठीक चांगलं आहे. झालं. चला, माझे कपकेक्स पण झाले. खरं तर याचं प्रेझेंटेशन समा खूप छान करते, पण ठीक आहे, मी सांगेन सरांना तिथे. पण बघा बरं चवीला कसा झालाय. आता तू बघतो कुठे, आपण डायरेक्ट खातो ना. हावरेटपणा काम करू ना, नका. मला पाहिजे ना पहिले. आवडटपणा करू नका. वेगवेगळं. वा, मसाला? हा, वा. साजरा आहे, साजरा खुसखुशीत. बरं मामी, हा बॉक्स माझ्या बॅगेत भरा हा. आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये मोदक भरा आणि ते बाबांना द्या. हा हा, ठेवतो ना मी आले. हा. चला ते- आता मी आवरून घेते सगळं. नाही ना, ऐका ना बाबा, मी आवडतो ना सारं. नाही कशाला, मी आवरते आता हेच. तुमचा हात बा बरं तेलकट तेलकट झालं, साजरे हात धुवून घ्या, स्वच्छ व्हा आणि द्या, मी करतो सारं काम. बाई बाई, सूर्य कुठे उगवला बघायला पाहिजे. मला विचारलं काय, मला विचारताय? सूर्य उगवल्यानंतर मी उठतो, मला काय माहित कुठून उगवत होतो. थांबा ना माय बाई, टोमणे देऊन राहिले ना त्या. एक टोमणे देण्याची सवय जर सोडली ना बाई तुम्ही, तर लय साजरे आहात. हा. बरोबर, आता निगुतीने करा. हे काय नाही खात ना. नाही, राहू. नाही तुम्ही खा. खाना मत- माझं पोट भरलंय. अहो, खाना हो ताई. खा, खा. ताई, ताई, बडबड 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 नुसती बडबड बडबड करते माय बाई, कायच करावं या बाईचं. काय माय बाई करत बसली, चल लवकर पटापट. हो ना, करतो ना. हा, येतात, पाहतो. ह्याच्यात आहे ना, त्याच्यात भरा ना, ह्याच्यात भरा. अरे, केक आहेत ना त्या. ह्याच्यात केक आहे ना का? हा, धर मारा. झालं? झालं. ते नीट लावा, साहेबाला दाखवते ते. साहेबाला दाखवतो ना. तुम्ही काय घाबरतो का? मला लय अभिनय आहे, अनुभव आहे ना मला. बडबड कमी करा आणि काम जास्त करा बरं. वा वा. सुनबाई, कपकेक रेडी आहे बरं. हा? चला ना, हात चला, चला, चला. चला बरं. परशु, जरा रिक्षा काढा ना. परशु थांब. भैरवी,
मी गाडी काढतो, आपण गाडी घेऊ. नको परशू तुम्ही रिक्षा घेऊन या. भैरवी, मी तुझ्या बरोबर येतोय. तुम्ही का थांबलाय? मी सांगितलं ना मला रिक्षाने जायचंय. गाडी मी सुद्धा चालवू शकते. मी येतोय तुझ्या बरोबर. नको येऊ सनीश, का? कारण मला एकटीला जायचंय. का ग? तुझी तर इच्छा होती ना, मी तुला तुझ्या बिझनेस मध्ये हेल्प करावी, तुझ्यासोबत काम करावं. मग आता काय झालं? हो होती ना. म्हणजे आता नाहीये का? नाही, जेवढी केलीस तेवढी मदत खूप झाली अनिश. आणि मुळात आता मीच हे करणार आहे का नाही मला माहित नाही. मग तर काही प्रॉब्लेमच नाहीये. मी आलो काय, नाही आलो काय, तुला काय? हो ना, मग नको येऊस. का? अनिश प्लीज आता आरडाओरडा करू नकोस इथे. मला इथे वाद घालायचा नाहीये. आधीच मी खूप प्रयत्न करून डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करते. आणि तुझं जे काही वागणं आहे ना ते खूप विचित्र आहे. आणि आता त्रास होतोय मला त्याचा. त्या राजन चुकटणकरांकडे मला शांत डोक्याने जाऊ दे प्लीज. अच्छा. म्हणून तुला मी नकोय तिथे. हा, मोठ्या माणसाकडे जातेस ना. माझ्यासारख्या नवऱ्याला तिकडे न्यायची लाज वाटते का तुला? अनिश असं काही नाहीये. मलाही त्रास होतोय. माझ्या त्रासाची काही किंमत नाहीये का? काय त्रास होतोय? काय त्रास होतोय सांग ना. असा एवढा काय मोठा प्रॉब्लेम झालाय तुझ्या आयुष्यात? सांग तरी मला. तुझं चांगुलपणाला बघून लग्न केलं होतं रे. मग तुझ्याशी काय झालंय अनिश तुझं? मी ना खूप मेंटली एक्झॉस्ट झाली आता प्लीज. आणि काल जे काही वागलायस ना तू, त्यानंतर मला नाही वाटत मी तुझ्याशी आता काही बोलू शकेन. त्यामुळे आता मला तू माझ्या बरोबर नकोयस. ओके, सो प्लीज लीव मी अलोन. हसायला काय झालं? नाही नाही, स्पष्ट सांग ना तू. तुझ्या बिझनेस मध्ये तुला मी नकोय. तू स्पष्ट सांग ना की तुला मी बिझनेसच करायला नकोय. ताईसाहेब रिक्षा आली आहे. बरं झालं आलास, तुला माहितीये का? नाहीतर मी आता खालीच उतरणार होतो. हा. नाही म्हणजे काय झालं माहिती का, अरे किराणा संपलाय घरातला, म्हणजे अजिबात साखर नाहीये. हा म्हणजे आता तुषारने सोडली रे, पण मी नाही ना सोडलेली. जेवणानंतर कसं आहे, मला थोडं तरी गोड लागतच ना. आता कसं आहे माहितीये का, आता तो 2 दिवस दिल्लीला गेलाय कामानिमित्त. हा, तोपर्यंत जातो साखर आणतो, मस्तपैकी गोड शिरा करतो, दोघे मिळून खाऊया. म्हणजे आता तू चोरून खाणार आहेस गोड? मग खाणारच. अरे बाबा, मी सगळं काही सोडू शकतो, पण गोड नाही सोडू शकत. तू साखर आणायला जायचं नाही. अरे ऐक ना माझं, मी बस तिकडे गपचूप. यार काय यार, तू ऐकूनच घेत नाही माझं. साखर आणायला चाललाय. हा. एका आपली तब्येत काय आणि साखर खातोय. मी काय म्हणतो, काय लगेच जाऊन येतो ना 2 मिनिटात. नाही, तू आणायला जाणार नाही साखर. लक्षात ठेव, तुला सगळं काही घरच्या घरी मिळेल. हे घ्या. असे नाही मिळणार. काय आहे? मोदक आहेत मोदक. मोदक. अरे वा. नाही देणार. काय मुद्दाम केले निलिमाने माझ्यासाठी. हो. मी त्याला सहज म्हटलं होतं की आईचे मोदक किती सुंदर व्हायचे. तिने लगेच बनवले ना घरामध्ये. बिलकुल नाही, बिलकुल नाही. अरे मला वाटलंच होतं गोड घाशात तुटून पडणारे मोदक मी तुझ्यासाठी आणले. वाव दे. घे. 2च घ्यायच्या. हा, हे मी घेऊन जाणार आहे नंतर. बरं बरं, 2च. अक्षरशः देवासारखं धावून आलास रे. धावून नाही आलो, देवासारखं आलोय. धावून वगैरे नाही आलो मी काय. हा, आता मस्तपैकी जेवताना त्याच्यावर तुपाची धार सोडा आणि खा. ए, जेवताना खाणार नाहीये मी, आत्ताच फडशा पाडणार आहे. वा वा वा. घे घे घे, 2च घे हा फक्त. हा. अशोक, हं? हे तुमच्याकडचे मोदक असे का दिसतात? म्हणजे म्हणजे हे चॉकलेट मोदक आहेत का? तुला
तुला म्हणजे हल्ली रंग सुद्धा ओळखता येत नाही असं झालेलं आहे. काय बोलतो तू? चॉकलेटी मोदक कसं काय असणार आहे त्याच्यात? तू चष्मा लाव आता, म्हातारा झालायस तू. चेष्टा करतोय ना माझी? काय मुद्दाम खोड काढतोय ना माझी? हे मोदक असे असतात, हे बघ बघ. अरे तर केक आहे, मोदक कुठे? केक आहे मग मोदक कुठे गेले? हे असं कसं झालं? भैरवी केकचा बॉक्स घेऊन राजन सुखटणकरकडे जाणार होती आणि मोदक घेऊन मी ऑफिसमध्ये. म्हणजे केकचा डबा तुझ्याकडे आला आणि मोदकाचा बॉक्स राजनकडे. सत्यानाश! काय करतो? राहू दे मला चालेल, केक चालेल मला. अशोक ऐक ना, नाही, तू नाही. तू मला- दे ना नाही, मला. नाही, बिलकुल अरे, नाही. गोड खायची इच्छा आहे. शेत यार. उघडा ना, दार उघडा. हा, वाजतेय ना बेल. काय शेंगदाणे खात बसलाय? कुणाच्या तरी बुडाला आग लागली म्हणून मी काऊन धावू? मला शेंगदाणे खायचे, तू घड जा. शक्य ही बाई अशक्य आहे. 2 शब्द सुद्धा बोलणं कठीण आहे. मग मी आले होते का तू अशी बोलायला? तू चालली ना, तो बघ दादा आला. जा चुगल्या कर माय. नाही, सांगतेच बघते. हा, करते. तुम्ही सांगायची गरज नाही. अशी तक्रार करते ना, बरोबर बाहेर काढायला लावते की नाही बघा. आली मोठी सांगायला. हे नीलू, हे काय आहे? असं कसं झालं? अरे बघ ना दादा, इथे सोफ्यावर बसली ही बाई. मी तिकडे आतमध्ये किचन मध्ये होते, म्हटलं दरवाजा का कोणी उघडत नाहीये. बाहेर आले तर ही बाई सोफ्यावर आरामात बसली शेंगदाणे खात, पण दरवाजा उघडायला येईना. आता काय करू सांग?